प्रेक्षको नमस्कार, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपला आजचा विशेष कार्यक्रम आरोग्य मंत्रमध्ये। खरं तर याआधी देखील आपल्या आरोग्य मंत्र या विशेष कार्यक्रमाअंतर्गत आपल्यासोबत जुळले होते डॉक्टर पंढरी इंगळे सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही। महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध असे ते आयुर्वेद तज्ञ आहेत। याआधी देखील अनेक विषयांवर त्यांनी आपल्यासोबत जे आहे सविस्तर चर्चा केली होती। अनेक रोग असेल, दुखणे असेल यावर त्यांनी सविस्तर उपाय देखील सांगितला होता आणि आज पुन्हा एकदा एक वेगळा विषय घेऊन ते आपल्या स्टुडिओमध्ये आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आलेले आहेत। खरं तर हा विषय जो आहे तो प्रत्येक नागरिक असेल, प्रत्येक रुग्ण असेल त्याच्या घराशी संबंधित विषय आहे। प्रत्येकाच्या आजकालच्या बदलत्या जीवनशैलीमध्ये हे आजार जे आहेत ते उद्भवत असतात त्यांना, आणि ते आजार म्हणजे पोटाचे विकार असतील, त्याचबरोबर नाभी चिकित्सा असेल, असे अनेक विषय आहेत त्यावर आपण आज सविस्तर चर्चा करणार आहोत। नेमके हे पोटाचे विकार का होतात, ॲसिडिटीचं प्रमाण आजकाल का वाढतं, मूळव्याधसारखे प्रश्न आहेत, गॅस आहेत, ब्लोटिंग आहेत, अनेक पोटा रिलेटेड जे आहेत ते प्रश्न आहेत ते सरांसोबत आपण चर्चा करणार आहे। पंढरी सर, तुमचं पुन्हा एकदा आपल्या आजच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे। तर आज आपण पोटाच्या विकाराबद्दल बोलणार आहोत, त्याच्याबद्दल तुमच्याकडनं अनेक गोष्टी आम्हाला जाणून घ्यायच्या आहेत। नेमका पोटाचा आजार काय असतो, नाभी चिकित्सा काय असते, तर त्याबद्दल आपण जाणून घेऊयात। तर सर, आजकालच्या जी जीवनशैली आपण पाहतोय, कल्चर एकदम बदलत गेलेलं आहे। लोक आजकाल फास्ट फूडकडे जास्त वळले आहेत, अशामुळे आपण पाहतोय पोटाचे विकार मोठ्या प्रमाणात वाढतात। पोटाच्या विकाराची नेमकी डेफिनेशन काय आहे, पोटाचे विकार, नाभी चिकित्सा याबद्दल काय सांगाल? पोटासंबंधित विचार जर आपल्याला बघायचे असेल तर पाचन संस्थेचे जे पण आजार आहेत ते पोटासंबंधित आजार आहे। त्यामध्ये आपण मुखपाक, ज्याला आपण माउथ अल्सरपासून ते मूळव्याधपर्यंत हा जो आपला डायजेस्टिव्ह सिस्टीम ज्याला म्हणतो आपण, डायजेस्टिव्ह सिस्टम संबंधित जे पण काही आजार असतील ते सगळे पोटासंबंधित आजारामध्ये येतात। त्यात असंख्य प्रकारचे आजार त्या ठिकाणी आहेत। पण आज आपण जी बदलती जीवनशैली बघतो त्यामुळे पोटाच्या आजाराचं प्रमाण हे खूप जास्त वाढले। पूर्वी काय व्हायचं की लोक हे नैसर्गिक पद्धतीने त्या जीवन जगत होते। सकाळी उठणं, नंतर शारीरिक श्रम त्या ठिकाणी व्हायचा, चांगला सकस आहार त्या ठिकाणी राहायचा, कसला प्रकारचा मानसिक ताण त्या ठिकाणी नव्हता, आणि त्यामुळे पोटाचे आजार पूर्वी फार कमी प्रमाणात दिसायचे। परंतु बदलती जीवनशैली झाली, आपला विकेंड संस्कृती पुण्यामध्ये आपण बघतो की विकेंड शनिवार रविवार लोक आउटिंगला जातात, बाहेर जातात, हॉटेलला जाऊन जेवण करतात, जंक फूड आलं, पिझ्झा, बर्गर, मॅगी या पद्धतीचं खूप जे आहे, कोल्ड ड्रिंक्स, फ्रीज घरात आला। तर या सगळे ज्या गोष्टी आहेत आणि जे एक लोकांना जे चांगल्या गोष्टी त्या बाजूला सारून एक नवीन पद्धतीनं एक फॅड ज्या ठिकाणी आपण म्हणतो किंवा जे दाखवलं जातं आणि विचित्र पद्धतीच्या जाहिराती केल्या जातात, आणि तेच मुलाचं की लहान मुलांसाठी आपण मॅगी कसल्याच प्रकारचं काही नसून सुद्धा मॅगीला खूप लोक मुलांना खाऊ पण घालतात। तर हे सगळे यामुळे पोटाचे आजार हे खूप प्रमाणात वाढलेलं आहे, आणि त्याचं जे परिणाम असा होतो की त्याचा पूर्ण शरीरावर इफेक्ट होतो। आयुर्वेदानुसार रोगे अपि सर्व मंदाग्नी, जर तुमचा अग्नी मंद झाला, तुमची पचनशक्ती जर बघितली, पचनतंत्र जर तुमचं बघितलं तर प्रत्येक आजार हा पचनतंत्र संबंधित असतो। तर त्यामुळे पोटाचा विकार हे खूप महत्त्वाचे आहे आणि त्याची चिकित्सा खूप महत्त्वाची आहे, आणि त्यावर सुद्धा आपण या ठिकाणी आज बोलणार आहे। जी नाभी चिकित्सा ती मी सविस्तरपणे या ठिकाणी सांगणार आहे। सर, आजकालच्या जीवनशैलीमध्ये आपण पाहतोय फास्ट लाईफ लोकांची झालेली आहे, पळापळीचं धावपळीचं आयुष्य सगळ्यांचं झालेलं आहे, आणि यामध्ये जे आहे ते खाण्याकडे लक्ष नसतं, त्यामुळे अनेक पोटाच्या रोगांना जे आहे ते सामोरं जावं लागतं, आणि पोटाचे रोग जे आहेत ते आजकाल सर्वात जास्त कॉमन झालेले आहेत, सगळ्यांना त्याचा त्रास होतोय, किंवा सगळे नागरिक त्याला त्रस्त झालेले। तर कोणत्या प्रकारचे हे पोटाचे विकार असतात, काय त्याच्यात वेगवेगळे प्रकार असतात, याबद्दल काय सांगाल? तर पोटाच्या विकारामध्ये सगळ्यात कॉमनली जर आपण बघत असेल तर त्याला आपण ॲसिडिटी म्हणतो, ज्याला आयुर्वेदामध्ये आम्लपित्त आपण म्हणतो। तर 10 पैकी मी म्हणतो 8 लोकांना हा त्रास आहे। बरं, असं नाही की पूर्वी हा की ओल्ड एज पीपलमध्ये राहील म्हणून, तर लहान मुलांपासून तर वृद्धांपर्यंत हा ॲसिडिटी ज्याला म्हणतो, आम्लपित्त ज्याला म्हणतो, तर हा आजार त्या ठिकाणी आहे। नंतर IBS ज्याला म्हणतो, इरिटेबल बाउल सिंड्रोम, म्हणजे पोटात गडगड आवाज वगैरे येणे, अपचन, पोट फुगणे, नंतर भूक न लागणे, भूक मंदावणे, नंतर मूळव्याध असेल, नंतर मुखपाक ज्याला आपण आयुर्वेदात माउथ अल्सर म्हणतो, नंतर लिव्हर संबंधी जे पण आजार आहे जसं की फॅटी लिव्हर असेल, लिव्हर सिरोसिस असेल, हे सुद्धा ग्रहणी, जे आयुर्वेदाने ग्रहणी नावाचा आजार सांगितला, ज्यामध्ये जी मोशन आहे आपली ती अनियमित मोशन त्या ठिकाणी होती, जुलाब जास्त होतात, कधी होत नाहीत, या पद्धतीचे त्या ठिकाणी होतात। नंतर पोटावर सूज वगैरे येणे, आपण त्याला म्हणतो नाभी सरकणे, गाठ पोटात येणे, आव पडणे, जंत पडणे, तर हे सगळे आजार पोटासंबंधित आहे। तर हे पोटासंबंधी, जसं ओबेसिटी ही सुद्धा पोटाच्या आजारासंबंधितच आहे।
सर, तुम्ही आयुर्वेद तज्ज्ञ आहात. आयुर्वेदाच्या माध्यमातून आयुर्वेदाचा अभ्यास करून तुम्ही अनेक रुग्णांना त्या ठिकाणी बरं केलेलं आहे. आणि यामध्ये आपण पाहतोय की आयुर्वेदाच्या म्हणण्यानुसार कुठल्याही रोगाची सुरुवात जी आहे ती पोटापासूनच होते. म्हणजे जर तुमचं पोट हेल्दी असेल तर तुम्हाला रोग होणार नाही, आणि जर पोटात तुमच्या काही गडबड असेल तर त्यामध्ये तुम्हाला काही गोष्टींना सामोरे जावं लागतं. तर यामध्ये नेमकी काय प्रमुख कारणे असतात त्याबद्दल काय सांगाल? हां, तर अगोदर सांगितल्याप्रमाणेच की आपला शरीराचा कोणताही आजार जर म्हटलं, रोग्याची त्रिविध कारणे ते सांगितली, सत्मेंद्रिय संयोग, प्रज्ञा, अपराध आणि काल. तर यामध्ये जर आपण जिभेला जी चव आहे तेच आपण खात गेलो, ठीक आहे, ज्याचं काही पोषण तत्व, न्यूट्रिशनल व्हॅल्यू ज्या पदार्थाची नाही ते जर आपण खात गेलो, अवेळी जेवण केलो, अनियमित जेवण केलं आणि स्ट्रेसफुल लाईफमध्ये आपण जगत आहोत, हार्मोनल इम्बॅलन्स आपलं झालेलं आहे, तर यामुळे सगळा इफेक्ट हा पचनतंत्रावर होत आहे. आणि पचनतंत्र जर चांगलं नाही, आयुर्वेदाने सांगितलं की तुमचा अग्नी जर मंद झाला तर होणारे रस, रक्त, मांस, मेद, अस्थी, धातू जे आहे, धातू, त्रिदोष, मल, हे सगळं बिघडणार आहे. समधातू, अग्नी समधातू मलक्रिया ही सिस्टीम त्या ठिकाणी बिघडणार आहे. आणि पोटाच्या आजारामुळे अनेक विकार आपल्याला हे उद्भवणार आहे आणि आपलं संपूर्ण आरोग्य त्या ठिकाणी धोक्यात येणार आहे. आणि तेच लोकांनी याला सजग होणं महत्त्वाचं आहे. पोटाच्या विकाराकडं दुर्लक्ष न करता प्रॉपर आपण जर आपली जीवनशैली सांभाळली तर आपण निश्चित त्याच्याकडं आज लक्ष देणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि या पॉडकास्टच्या माध्यमातून मी सांगेल की पोटाचे जर आजार आहे, पोटासंबंधित कोणतीही समस्या असेल त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. वेळीच उपचार चांगल्या आयुर्वेद तज्ज्ञाला दाखवून किंवा जे पोटाचे विकार त्यांना आपण दाखवून त्याचं निदान हे करणं खूप आवश्यक आहे. सर, मधी बोलताना तुम्ही मगाशी अग्नी हा शब्द वापरला. Yes. नेमका अग्नी आयुर्वेदात काय असतं आणि पोटात नेमका अग्नी म्हणजे नेमकं त्याची डेफिनेशन काय, ते काय सांगाल? तर आयुर्वेदानुसार आहार रसापासून रस, रक्त, मांस, मेद, अस्थी आणि हे धातू बनतात. तर याला पचन करण्याचं काम ही जठराग्नी करत असतो. आणि जठराग्नी जर तुमचा चांगला असेल तर रस, रक्त, मांस, मेद, अस्थी हे जे धातू आहे हे व्यवस्थित बनणार आहे. आणि हे जर बनलं तर शरीराचं पोषण चांगलं होणार आहे. आणि शरीराचं पोषण चांगलं होणार आहे, तुमचा ओच म्हणजे इम्युनिटी चांगली राहणार आहे, प्रत्येक ऑर्गन, प्रत्येक सिस्टीम तुमचं चांगलं काम करणार आहे. परंतु हा अग्नीत जर तुमचा मंद झाला, हा अग्नीत जर चांगलं काम करायला लागला नाही तर त्याचे विपरीत परिणाम तुमच्या धातूवर होणार, दोषांवर होणार, मलांवर होणार आणि त्यातून व्याधीची उत्पत्ती होणार असं आयुर्वेद सांगतो. तर यामध्ये अग्नी मंद झाल्यामुळे काय होतं, आम तयार होतो. आम म्हणजे एक प्रकारचं टॉक्झिन, जे विषारी पदार्थ आपण ज्याला म्हणतो, आणि हा शरीराच्या प्रत्येक पेशीपर्यंत, प्रत्येक टिश्यूपर्यंत जातो, प्रत्येक मसलपर्यंत. म्हणजे आपण आयुर्वेदानुसार धातूला तो दूषित करतो, दोषांना दूषित करतो, मलांना दूषित करतो. आणि व्याधीचं मूळ कारण हा आम आहे. आणि हा आम जर वाढत गेला तर यातूनच जे आपण बघतो आज असंख्य बीपीचे रुग्ण वाढत आहे, नंतर डायबिटीजचे रुग्ण वाढत आहे, कॅन्सरचे रुग्ण वाढत आहे, ऑटो इम्युन डिसीज वाढत आहे. हे सगळ्याचा जो मेन आहे तो हा आम आहे. त्यामुळे पोटाचे विकार म्हणजे अग्नी हा आयुर्वेदामध्ये त्याला अग्नीला खूप महत्त्वाचं स्थान त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणून आम्ही सुद्धा अग्नीचं जी मंद आहे त्याला दीपन करून भरपूरसे आजार जे रुग्ण असतात त्यांना बरं करण्यासाठी अग्नीचं दीपन पाचन कर्म हे आयुर्वेदाने खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. मगाशी आपला विषय झाला की पोटाच्या विकारामध्ये ॲसिडिटी असेल, ब्लोटिंग असेल, पित्त, अनेक त्या ठिकाणी विषय असतील. तर आजकालच्या तरुणांमध्ये ह्या गोष्टी खूप कॉमन झालेल्या आहे. म्हणजे आधी आपण पाहत होतो की जे ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना ॲसिडिटीचा वगैरे त्रास व्हायचा, आता उलटं झालेलं आहे. तरुण वर्गाला ॲसिडिटीचा त्रास असेल, ब्लोटिंग असेल, पित्त होणे, तर त्याचा त्रास असतो. तर नेमकं ह्यामागची कारणे काय असतात, कशामुळे हे सगळं होतं? हां, तर यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आपली बदलती जी जीवनशैली आहे ती खूप महत्त्वाची आहे. कारण की आपण अवेळी झोपतो, रात्री खूप जागरण होतं, बाहेरचं खाणं, पॅकेट फूड आपण खातो, कोरडा आहार आपण आता सेवन करायला लागलेलो आहे, व्यायामाचा अभाव आहे. बिलकुल ही मंडळी आता पहिल्या आपण सकाळी उठून शेतावर जायचे किंवा श्रमाचं काम करायचो, आता श्रमाचं काम राहिलं नाही, बैठा जॉब प्रत्येकाला आहे. त्यामुळे कुठेतरी पोटाचे जे आतडे ते कमजोर होतात आणि जी पचनक्रिया आहे ती त्या ठिकाणी बिघडते. सोबत स्क्रीन टाईम खूप वाढलेला आहे, त्यामुळे स्ट्रेस खूप आहे. आणि स्ट्रेसमुळे होतात जे पाचक ज्यूस असतात ते जे आपलं पचनक्रियासाठी जे आपल्याला हार्मोन्स पाहिजेत किंवा जे पचनक्रियासाठी ज्या गोष्टी लागतात ते ब्रेनवर स्ट्रेस आल्यामुळे ते सुद्धा पचनक्रिया त्या ठिकाणी बिघडते. तर एकंदरीत आपण बघितलं जी आपली जी जीवनशैली खूप बदललेली आहे त्याचा डायरेक्ट इफेक्ट हा आपल्या पचनावर होतो आणि पचनापासून हे आजार उत्पन्न होतात. म्हणजे नक्कीच जर पचनक्रिया आपली जर हेल्दी राहिली तर शरीर हेल्दी राहतं. आणि यामध्ये अजून एक असा प्रश्न आहे की आजकालच्या जीवनशैलीमध्ये
ताणतणाव भरपूर असतो, चिडचिड लोकांची होत असते, मेंटल हेल्थ त्या ठिकाणी खराब असते. व्यसनाधीनता पण खूप वाढलेली, जसं की अल्कोहोलचं प्रमाण वाढलेलं आहे, नंतर सिगारेट, तंबाखू, नंतर पान मसाला आपण ज्याला म्हणतो, जे की अननेसेसरी व्यसनाचं प्रमाण सुद्धा युवकांमध्ये वाढलेलं आहे, ते सुद्धा पोटाच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक त्या ठिकाणी आहे. अनेक प्रेक्षकांचे हेच प्रश्न आम्हाला येतात की आम्ही जे स्ट्रेस घेतो, ताणतणाव असतो, चिडचिड करणं, तर ह्याचा काही पचन प्रक्रियेवर काय परिणाम पडतो का? बिलकुल, पचनक्रियेवर त्याचा खूप मोठा परिणाम पडतो. आता साधं उदाहरण जरी घेतलं समजा आपण, तर तुम्हाला एखाद्या वेळेस समजा घरी थोडंफार कुरबुर झाली आणि तुम्हाला राग आला, तर तुम्ही तुमचं जेवण खरोखर चांगलं तुम्हाला गोड लागणार आहे का? नाही लागणार ना. सिंपल आहे. आणि तुम्ही जर स्ट्रेसमध्ये काम करत असाल तर तुमचा ब्रेन तुम्हाला चांगले सिग्नल देणार नाही. पचन आपण जेवण केलं तरी त्याचं पचन व्यवस्थित होणार नाही, आणि जर पचन चांगलं झालं नाही तर आमाची उत्पत्ती होणार आहे, आणि आमाची उत्पत्ती जर झाली तर निश्चित तुमचे दोष, धातू, मल हे दूषित होणार आहे, आणि त्यातून आजाराची उत्पत्ती होणार आहे. म्हणून स्ट्रेसचा डायरेक्टली इफेक्ट हा पचन संस्थेवर होतो. आणि आपण बघतो ज्या ज्या पेशंटमध्ये आम्ही पोटाचे विकाराचे पेशंट आहेत त्यांना जर बघितलं तर स्ट्रेस हा त्याचा कारण मूळ येतो, आम्हाला कॉमन फॅक्टर त्या ठिकाणी दिसून येतो. म्हणजे जेवढं तुम्ही मसाल्याचे पदार्थ खाणारे, पॅकेट फूड खाणारे, बाहेरचं खाणारे, तेवढाच इफेक्ट स्ट्रेसचा, त्याच्याही पेक्षा जास्त स्ट्रेसचा इफेक्ट हा आपल्या पचनक्रियेवर होत असतो. आपला जो आजच्या पॉडकास्टचा विषय तो आहे पोटाचे विकार आणि नाभी चिकित्सा. पोटाबद्दल तर तुम्ही सविस्तर या ठिकाणी माहिती दिलेलीच आहे, मात्र नाभी चिकित्सा म्हणजे काय, आयुर्वेदात का त्याचं महत्त्व असतं, आणि नेमकं कशा पद्धतीने हे सगळं केलं जातं याबद्दल काय सांगाल? तर नाभी म्हणजे आपण ज्याला शरीराचा केंद्रबिंदू ज्याला म्हणतो, आणि ज्यावेळेस बाळ मातेच्या पोटामध्ये राहतं तेव्हा नाभीद्वारेच त्याला भरण पोषण हे होत राहतं, आणि 9 महिने 9 दिवस ती नाभी त्याचे पूर्ण पोषण त्या ठिकाणी करत असते. आणि त्यानंतर सुद्धा आपण ज्यावेळेस नाभी कट करतो तर हा सेंटर पॉईंट असतो. आणि आयुर्वेदामध्ये आणि आपल्या संस्कृतीमध्ये नाभीला खूप त्या ठिकाणी महत्त्व त्या ठिकाणी दिलेलं आहे. म्हणजे आजही तुम्ही बघा, जर जुने तुमचे आजोबा वगैरे आहेत ते आज नाभीला तेल पाजतात की नाभी कोरडी ठेवत नाही, कारण तिची स्निग्धता असेल तर ती अग्नी, आणि अग्नीचं स्थान हे नाभीच्या ठिकाणी, आणि नाभीचा फक्त तोच विचार नाही तर नाभी म्हणजे पूर्ण ॲबडामेन आपण त्या ठिकाणी करतो. म्हणजे पोटाचं ॲबडामेनचं जेवढे पण अवयव असतील ते नाभीशी केंद्रित असतात, आणि त्या ठिकाणी भरपूरशा ज्या नर्व्स सप्लाय असतात त्या ठिकाणी असतात. नंतर आपण जे सप्तचक्र म्हणतो ते नाभीच्या ठिकाणी सुद्धा त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि नाभी जर आपण पूर्वी बघत असाल की खेड्यामध्ये एखादी कोणी जे वैद्य राहायचे ते पोट नाभी सरकली तर ती व्यवस्थित करून द्यायची. नाभी त्याला आपण मराठीत गाठ येणं म्हणत होतो, कोणी नाभी सरकली म्हणत होतो. तर वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या जर भागात गेलो आपण त्याला वेगळे वेगळे नाव त्या ठिकाणी दिलेले आहे. परंतु नाभी जर सरकली तर त्याने भरपूर आजार त्या ठिकाणी दिसतात. पोट म्हणजे सोनोग्राफीचा रिपोर्ट नॉर्मल येतो, पण नाभी सरकली असेल तर तुम्हाला वारंवार शौचास जाणे, जेवण जात नाही, वेळेवर भूक लागत नाही, भूक मंदावते, आणि वजन एकदम कमी होतं. तर हे भरपूर सारे परिणाम त्या ठिकाणी दिसतात. आणि IBS आणि ग्रहणी यामध्ये सुद्धा नाभीचा खूप मोठा प्रभाव त्या ठिकाणी दिसून येतो. तर यावर आपण काय केलं की जी प्राचीन नाभी चिकित्सा आहे यामध्ये जे पूर्वी आपण तुमच्या आजीला वगैरे तुम्ही जर विचारलं तर पूर्वी काय करायचे की पोटावर एक दिवा तांब्याचा हे करायचे, एक दिवा लावायचे आणि तांब्याचा उबळा ठेवायचे, आणि त्या ठिकाणी व्हॅक्यूम क्रिएट व्हायचा आणि ते पोटाचे आतडे ओढल्या जायचे. आता ज्याला आपण कपिंग, ज्याला आपण नाभी चिकित्सा, आपण त्याचंच रूपांतर आपण नाभी चिकित्सेमध्ये केलेलं आहे. आणि तिलाच लोकांपर्यंत पोहोचू नये, कारण की आपण बघा आता ॲक्च्युली आमच्याकडे जर पेशंट येतात ज्यांना पोटाचा त्रास होतो, आम्लपित्त 2-2, 3-3, 5-5, 10-10 वर्ष आम्लपित्तासोबत ते जगतात, ठीक आहे. पण खूप ॲलोपॅथिक मेडिसिन त्या ठिकाणी घेतात, अँटॅसिड स्वतःच मनाने घेतात, सेल्फ मेडिकेशन करतात. जसं जळजळ झाली की कोणते पण ओमी वगैरे भरपूर आता तुमच्या काउंटरवर पण मिळतात, आणि ते चालूच राहतात त्यांना, पण त्याचे साईड इफेक्ट खूप जास्त प्रमाणात शरीरावर होत असतात. तर आपण जर पोटाचे आजार कशामुळे होते, नाभी काय हे जर समजून घेतलं तर ही नाभी चिकित्सा अतिशय सोपी आणि अतिशय प्रभावी त्या ठिकाणी आहे. कसल्याच प्रकारचा तिला असं काही त्रास त्या ठिकाणी होत नाही. तर तिचा प्रसार झाला पाहिजे, लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे, आणि तिचे खूप एक्सलंट रिझल्ट त्या ठिकाणी आहे. आणि तिने नाभीची क्रियाशक्ती वाढते, म्हणजे ॲबडामेन जे तुमचं पूर्ण पोट आहे, ॲबडामेन मसल जे आहे त्याची मुवमेंट त्या ठिकाणी वाढते, पेरिस्टल्सिस मुवमेंट वाढते, आणि निश्चित अग्नी चांगला होतो. अग्नी चांगला झाला म्हणजे ऑटोमॅटिक शरीर तुमचं चांगलं काम करायला लागतं. हाच त्याचा मागचा उद्देश आहे. आणि या पॉडकास्ट माध्यमातून आपण पोटाच्या विकारावर नाभी चिकित्सा खूप प्रभावी आहे त्या ठिकाणी मी सांगणार आहे.
आपण मागच्या पॉडकास्टमध्ये स्पाईन बद्दल बोललो होतो, आता Yes, त्याचं yes. स्ट्रक्चर या ठिकाणी हा. आणि ह्याच्यावरनं मला आठवलं की स्लिप डिस्क जो असतो हा, त्याच हा. पद्धतीने तुम्ही सांगितलं तर नाभी सरकणे म्हणजे नाभी नाभी सरकणे. सरकणे. तर ह्याची नेमके प्रमुख लक्षणे काय? त्याच्याबद्दल तर तुम्ही सांगितलं नाभी सरकल्यामुळे काय होतं, पण कशामुळं हे सगळं होतं याबद्दल काय एक सविस्तर आता माहिती मी द्या. अगोदर सांगितलं की तुमचा जो जेवणाचा टाइम आहे किंवा ते वेळेवर होत नसेल, तुम्ही जो विरुद्ध अन्न खात असेल किंवा अति जड पदार्थ आपण खात असेल आणि शरीराच्या पचनक्रियेपेक्षा तुम्ही जर हेवी त्या ठिकाणी जड आहार सेवन करत असेल तर हे नाभीचे परिणाम त्या ठिकाणी होत असतात. किंवा अचानक वजन उचलणे किंवा जे हेवी वर्क करतात त्यांनी जर वजन उचलले किंवा चालताना पाय वगैरे कमी जास्त पडला त्या ठिकाणी सुद्धा नाभी सरकते आणि मसल्स आहे त्या हॅम्पर्ड होतात आणि पोटाचा त्रास त्या ठिकाणी व्हायला लागतो. तर हे त्यावर चिकित्सा ही नाभी चिकित्सा खूप उत्तम पद्धतीने काम करते. पोटाच्या विकाराबद्दल तर आपण बोलतोच आहे, आधुनिक पद्धती तर आहेच त्यामध्ये, मात्र आयुर्वेदामध्ये कशा पद्धतीने त्याच्याकडे लक्ष दिलं जातं? म्हणजे आधुनिक पद्धतीने आता जसं तुम्ही सांगितलं Yes, yes. की काही लोक डॉक्टरांकडे जातात किंवा स्वतःच्या पद्धतीने जे आहे मेडिसिन्स घेतात, मात्र आयुर्वेदामुळे प्रत्येक रोगाचं जे आहे ते उत्तर लपलेलं आहे बिलकुल, आणि मग ते आयुर्वेदाच्या माध्यमातून कसं आपण त्याला सामोरे जाऊ शकतो? तर आपल्या पोटाच्या विकारावर आपण मॅक्झिमम आमच्या आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे आपण शमन चिकित्सा, शोधन चिकित्सा. तर शमन चिकित्सामध्ये दीपन पाचन चिकित्सा आपण करतो. मेडिकेशन खूप चांगले मेडिसिन त्या ठिकाणी औषध आहे जे आयुर्वेद तज्ञ देतात. सोबतच आपण पंचकर्मामध्ये निरोबस्ती, बस्ती चिकित्सा, विरेचन ह्या खूप महत्त्वाच्या त्या ठिकाणी ठरतात. सोबत आपली ही नाभी चिकित्सा ही अतिशय प्रभावी त्या ठिकाणी म्हणजे इन्स्टंट आराम त्या ठिकाणी मिळणारी चिकित्सा त्या ठिकाणी आहे. तर नाभी चिकित्सेमध्ये आपण काय करतो, विशिष्ट तेल वापरून आपण जे नाभी प्रदेश आहे त्या ठिकाणी आपण स्नेहन करतो, त्या ठिकाणी हलक्या पद्धतीने आपण मालिश करतो आणि एक व्हॅक्यूम, एक नाभी यंत्राच्या सहाय्याने आपण व्हॅक्यूम क्रिएट करतो आणि त्या ठिकाणी एक पतला ज्यूस किंवा एक पतला तुपाचा शिरा आपण उपाशी पोटी आणि विशिष्ट आसनामध्ये आपण बंध लावतो. एक सेतुबंध, आपण जे उड्यानुबंध वगैरे आपण जे योगामध्ये प्रकार आले तर ते बंध लावून आपण ती क्रिया करतो. सोबतच त्याचं पूर्ण पंचकर्म सुद्धा आपण त्या ठिकाणी करतो. तर याने काय होतं की जी नाभी म्हणजे ॲब्डोमेनच्या मसल्स आहे त्यांची जी मुवमेंट आहे ते खूप चांगल्या पद्धतीने होतात. अग्नीची प्रक्रिया चांगली होते आणि भूक वगैरे लागायला लागते. जी पोटावरची सूज आहे ती चिकित्सा झाल्याबरोबर पहिल्या दिवसापासून कमी होते आणि त्याचे जे आजार आहे ते डेफिनेटली खूप चांगल्या पद्धतीने कमी होतात आणि मुळापासून आपण त्या ठिकाणी चिकित्सा त्या ठिकाणी करतो. पण सोबतच मी सांगितलं निदान परिवर्जन म्हणजे ज्या गोष्टीमुळे तुम्हाला आजार झाला, म्हणजे तुम्हाला जर आजार तुम्ही बाहेर जेवू आले, बाहेर फिरू आले, मांसाहार जाती सेवन करू आले, तुमचा अग्निमंद असताना सुद्धा तुम्ही अवेळी अध्यशन म्हणजे अवेळी जेवण करू आले, जेवणावर जेवण आता खूप ट्रेंड आलेला आहे, सगळं जेवण झाल्यानंतर आपण बाहेर जातो पुन्हा आईस्क्रीम खातो किंवा स्वीट खातो. तर हे खूप म्हणजे चुकीच्या पद्धतीनं हे पेरल्या गेलेले आहे. तर त्याला कुठेतरी आळा बसला पाहिजे. आपण आपल्या आरोग्याप्रती सजग झाला पाहिजे, आपण आपलं आरोग्य आपलं जपलं पाहिजे. हाच उद्देश त्या ठिकाणी आणि ही जी नाभी चिकित्सा ही लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि कमी खर्च आणि अतिशय चांगल्या पद्धतीने आपण ती करतो आणि तिचे खूप छान सुंदर रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतात. जसं तुम्ही सांगितलं की आयुर्वेद आणि पंचकर्माच्या माध्यमातून पोटाच्या विकारांवर उपाय काढता येतो, तर आपल्याकडे काही अशा रुग्णांबद्दल काय माहिती आहे किंवा तुमच्याकडे आलेले काही रेकॉर्ड असतील त्यांचे की जे पोटाचे विकार तुमच्याकडे घेऊन आले किंवा नाभी ज्यांची सरकली होती, पोटा रिलेटेड जे काय असतील, तर असं एखादं उदाहरण जे आपल्या गंगा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना जे आहे त्या आराम मिळालेला आता? असे असंख्य रुग्ण येतात, परंतु त्यामध्ये आपण आम्लपित्ताचे खूप जास्त पेशंट येतात. तर यामध्ये आम्लपित्तामध्ये मागे एक रुग्ण आले होते जे पेशे आणि शिक्षक होते आणि त्यांना खूप ॲसिडिटीचा जवळपास 5 ते 6 वर्षापासूनचा त्रास होता आणि सकाळी पाणी पडायचं उलटी झाली की आणि त्यांचं खास कारण म्हणजे पोट साफ नव्हतं होत. बद्धकुष्ठता जो पोटाच्या आजारामध्ये मेन कॉज आहे, कॉन्स्टिपेशन ज्याला म्हणतो, बद्धकुष्ठता आपण ज्याला म्हणतो, तो त्रास होता. त्यामध्ये आपण त्यांना पूर्ण पोट म्हणजे आमचा निरोबस्ती आपण दिला आणि सोबत आपली नाभी चिकित्सा दिली. तर त्यांचा 5 वर्षाचा जो त्रास आहे विदिन 3 दिवसाच्या थेरपीमध्ये त्यांना 80% आराम त्या ठिकाणी मिळाला आणि नंतर त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट केल्यानंतर त्यांना आता कसल्याच प्रकारचं आम्लपित्त काही राहिलेलं नाही. म्हणजे खूप चांगला रिझल्ट त्या ठिकाणी आलेला आहे. पण ही टेक्निक हे शास्त्रोक्त पद्धतीने केलं तरच ते रिझल्ट त्या ठिकाणी दिसून येतात. सोबत हे सगळं असून सुद्धा तुम्हाला ज्या गोष्टी तुमच्या शरीराला आयुर्वेदामध्ये
आहार चिकित्सा आणि पथ्य अपथ्य हे खूप चांगलं सांगितले. म्हणजे तुमचा आहार कसा असला पाहिजे, कारण की व्यक्ती तितक्या प्रकृती, आयुर्वेदाने सांगितलं जेवढ्या तुमच्या व्यक्ती, तर प्रत्येकाची प्रकृती ही वेगळी, त्याच्या प्रकृतीनुसार त्याची अग्नी वेगळा आहे, अग्नीनुसार त्याचा आहार पचनक्रियाची शक्ती ही वेगळी. तर ते आपण ओळखून आपण जर त्या पद्धतीचा आहार आपण घेतला तर निश्चित आपण शतायू आयुष्य हे जगू शकतो आणि आपण ते जगलं पाहिजे. आणि कारण की आयुष्य जगण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे, आनंदी जगलं पाहिजे आणि आरोग्याप्रती सजग आपण झालं पाहिजे. आता तुम्ही आहाराचा विषय काढलाच आहे, तर आमच्या प्रेक्षकांना तुमच्या वतीने एक आरोग्य मंत्र द्या. काय आहार असला पाहिजे, कशा पद्धतीचा आहार पाहिजे आणि कुठली वेळ त्यांनी पाळली पाहिजे? तर आहारामध्ये जर षड्रसात्मक आपण आहार घेतला पाहिजे. कोणत्याही रसाचं अतिसेवन आपण केलं नाही पाहिजे. जसं की तुम्हाला जर गोड आवडत असेल तर तुम्ही खूप गोड खा असं मी म्हणणार नाही. षड्रसात्मक मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, रस आणि षड्रसात्मक आहार असून सुद्धा तुमचं जेवण हे वेळेवर झालं पाहिजे. म्हणजे टाइम फिक्स असतो. आता काय झालेलं आहे, ब्रेकफास्ट होतो, नंतर तुमचं दुपारचं जेवण, मग पुन्हा चार स्नॅक्स खाता, नंतर हाय टी होते, नंतर पुन्हा. तर हे ह्या पद्धती आपल्या शरीराला घातकच आहे. तर त्या ठिकाणी जेवणाच्या वेळ आपण पाळल्या पाहिजे. सकाळचं जेवण मॅक्झिमम 10 ते 10:30च्या आत झालं पाहिजे, संध्याकाळचं 7च्या आत झालं पाहिजे. ह्या गोष्टी जर आपण पाळल्या तर जवळपास 80 ते 90% आपण विदाऊट मेडिसिन आपले पोटाचे विकार घरीच कमी करू शकतो. सोबतच मी आणखी एक म्हणजे एक आजीच्या बट्ट्यातून एक गोष्ट सांगेल. आरोग्य आंब म्हणून एक मी आता सांगतो तुम्हाला. आरोग्य आंब म्हणजे आरोग्य म्हणजे हेल्थ आणि आंब म्हणजे संस्कृतमध्ये जल ज्याला म्हणतो, पाणी. तर ते जल जर तुम्ही वापरलं, कारण की पोटाच्या विकारावर सगळ्यात वाघभटांनी सगळ्यात चांगली चिकित्सा फक्त गरम पाणी सांगितलेलं आहे. तुम्ही जर प्रॉपर थोडं गरम पाणी पिलं तर त्यात सुद्धा त्यांनी प्रकार सांगितले. तर आरोग्य आंब आपण काय करायचं, जे पण आपण घरी पाणी आहे आपलं घरचं साधं पाणी, त्याचं 4 कप पाणी आपल्याला जे लागत असेल, 4 कप किंवा 4 ग्लास, तर ते अर्ध करायचं आहे. अर्ध करून ते पाणी आपण दिवसभर प्यायचं आहे आणि परत त्याला गरम करायचं नाही. ते थंड झाल्यानंतर थोडं थोडं तुम्ही दिवसभर पिऊ शकता किंवा कोमट तुम्ही ते पिऊ शकता. तर हे आरोग्य आंब हे जरी पाणी पिलं तुम्ही, तर अजीर्ण असेल, अपचन असेल, वारंवार आम्लपित्ताचा त्रास असेल, पोटफुगी असेल, आयबीस असेल, ग्रहणी असेल, तर या सगळ्या आजारावर हे फक्त आरोग्य आंब आपलं हे काम करतं. तर त्याचा उपयोग आपण केला पाहिजे. त्यात आणखी तुम्हाला ॲडिशनल असेल तर तुम्ही घरी सुंठ आपल्या प्रत्येकाच्याकडे असते. सुंठ ही खूप चांगली दीपन पाचन करणारी ड्रग त्या ठिकाणी आहे. सुंठीचं पाणी आपण जरी घेतलं त्याने सुद्धा खूप चांगला आराम त्या ठिकाणी पडतो. ओवा तुम्ही वापरा, शोप तुम्ही वापरा, हरितकी जी म्हणतो आपण, हरड ज्याला म्हणतो आपण, हरितकीचं पाणी आपण ते वापरलं तर त्याने सुद्धा पोटाचे आजार खूप चांगले होते. आणि सगळ्यांचं म्हणजे याच्या सोबत तुम्हाला योगासनं सोबत पोट साफ होणं याच्याकडे खूप महत्त्वाचं लक्ष दिलेलं खूप महत्त्वाचं असतं. म्हणजे घरी बसल्या बसल्या देखील आपल्याकडे आयुर्वेदाच्या माध्यमातून उपाय आहेत. हां, तर त्याला पण मग तुम्हाला थोडे हेल्प, तुम्हाला स्वतः काम करावं लागेल स्वतःवर, किंवा मला सकाळी उठून फिरावं लागणार आहे. सगळ्यात चांगले म्हणजे त्यामध्ये बघा, फिरणं खूप चांगलं सगळ्यात महत्त्वाचं पोटाच्या विकारासाठी चांगलं. कारण आता बैठे सगळ्यांना दररोज 7 ते 8 तास बसावं लागतं आणि त्यामुळं आपण जर ॲक्च्युअली पाहिलं आपण पण प्राणीच आहे आणि जगातला कोणताच प्राणी एका ठिकाणी बसून खात नाही. पण आपल्याला दिवसभर बसून एका ठिकाणी आलं तर ते मुवमेंट होणारच नाही आणि मुवमेंट जर होणार नाही तुमचं जठराग्नी बंद होणार आहे, आम तयार होणार आहे. मग हे जर आपण सकाळ किंवा संध्याकाळ थोडं फिरलं, दिवसभर किती फिरतात त्याला महत्त्व नाही. आयुर्वेदाने सकाळचं फिरणं आणि संध्याकाळचं ज्याला अध्वा म्हणलेलं आहे, परिभ्रमण ज्याला म्हटलेलं आहे, ते आपण केलं पाहिजे. आणि त्याने सुद्धा मुवमेंट चांगल्या होतात, मसल चांगल्या राहतात आणि पाचनक्रिया ही चांगली राहते. हे खूप इम्पॉर्टंट त्या ठिकाणी दिसून येतं. तुम्ही आता व्यायामाचा विषय काढलाच आहे, तर ह्या आधी आपण आधीच्या पॉडकास्टमध्ये देखील तुम्ही योगा करण्याचं जे आहे ते सातत्याने सर्वांना आव्हान करत होता. तर आता पचनक्रिया असेल, आपली पचन संस्था असेल, जर त्याला हेल्दी ठेवायचं असेल, पोटाचे विकार जर आपल्याला नको असेल, तर कोणते योगासनं करणे गरजेचं आहे? तर त्यामध्ये पवनमुक्तासन हे पोटाच्या विकारासाठी किंवा ज्याची ढेरी वाढलेली त्यांच्यासाठी सुद्धा हे खूप महत्त्वाचं आसन आहे. आणि पोटाच्या सगळ्या आजारावर पवनमुक्तासन हे खूप महत्त्वाचं आहे. नंतर जेवल्यानंतर केलेलं की एकमेव असं म्हणजे वज्रासन, आपण म्हणतो जेवल्यानंतर वज्रासनामध्ये बसायचं, ते वज्रासन खूप महत्त्वाचं आहे. सेतुबंधासन आहे, गोमुखासन आहे, तर असंख्य आसन आहे. परंतु हे जर 2-3 जरी आसनं तुम्ही केले तर हे खूप इम्पॉर्टंट आहे. आणि सोबतच भुजंगासन, आणि जर शक्य झाल्यास सूर्यनमस्कार सकाळी जर केले तर पोटाचे आजार तुमचे खूप कमी प्रमाणात तुम्हाला पोटाचे आजार हे होतील. आणि तुमचे जे IBS आहे, ब्लोटिंग आहे, हे त्रास असेच कमी होऊन जातील. सोबतच आपण फिरणं वगैरे आणि आहार हे खूप महत्त्वाचं त्या ठिकाणी ठरू शकतं.
आता यामध्ये काय होतं, कधी कधी आपल्याला थोडंसं पोटात दुखतं, पण काही लोक त्याच्याकडे दुर्लक्ष करतात. त्यांना वाटतं काय थोड्या वेळेचं दुखणं आहे, परत बरं होईल. पण कधी कधी असं होतं की त्या दुखण्याकडे दुर्लक्ष केल्यामुळे आपल्याला मोठा त्रासाला सामोरं जावं लागतं आणि डॉक्टरांपर्यंत पोहोचण्या अगोदरच उशीर झालेला असतो. तर अशी कोणती लक्षणे जी आपण दुर्लक्ष नाही केली पाहिजे? म्हणजे काहींना हायपर ऍसिडिटीचा त्रास असतो, त्यांना वाटतं की काही नाही, आपण अँटॅसिड घेतलं, थोडा आराम केला की बरं वाटेल, पाणी पिलं की बरं वाटेल. मात्र तसं होत नाही आणि ते डॉक्टरकडे जाण्यास दुर्लक्ष करतात किंवा त्यांचा सल्ला घेत नाही. तर असे कोणते लक्षण आहेत की ज्याच्यावर त्वरित जे आहेत त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे किंवा त्यांचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे? हां, तर पोटासंबंधित जर आपण बघितलं तर कधी कधी हायपर ॲसिडिटी आणि आपण हृदयरोग ज्याला म्हणतो, आज कॉमनली हार्ट अटॅक आपण ज्याला म्हणतो, ते सिमिलर लक्षण होतं. पेशंट आमच्याकडे खूप वेळेस येतो की तो म्हणतो फक्त मी रात्री काहीतरी खाल्लं होतं आणि मला ॲसिडिटी झाली म्हणून, परंतु त्याचे लक्षणही वेगळी असतात. तर त्यामध्ये घाम येणं, हात जड पडणं, एकदम हा जो आपला लेफ्ट जॉ आहे त्या ठिकाणी दुखणं, हे असं काही वाटलं, सस्पेक्टेड वाटलं आणि घाम वगैरे आला, घबराट वगैरे झाली, तर अशा वेळेस पटकन चांगल्या तज्ज्ञाचा सल्ला घ्यायचा, आपला हॉस्पिटल जवळ करायचं. ना की बाबा आपल्याला ॲसिडिटी झाली असेल म्हणून आपल्याच मनानं सेल्फ मेडिकेशन हे आजकाल खूप मोठी कीड आहे असं मी म्हणेल. कारण की लोक काय करतात, घरच्या घरी किंवा मेडिकलवर जातात आणि ते घेतात आणि न विचारता असं घेतात. तर याचा परिणाम खूप शरीरावर दुष्परिणाम तर होतातच, परंतु असं एखादं मिस होऊ शकतं. म्हणजे आपण राहायचं हार्ट अटॅक आणि आपण समजायचं त्याला आम्लपित्त, कारण की जनरलाइज सगळ्यांनाच आम्लपित्त हे राहतं आणि छातीत जळजळ होणे, छाती जड पडणे हे लक्षणसुद्धा आम्लपित्तात आणि हार्ट अटॅकमध्ये दिसू येतात. तर हे वेळीच लक्षणं समजले पाहिजेत. स्वतः आपण डॉक्टर न बनता आपण तज्ज्ञाचा सल्ला त्या ठिकाणी घेतला पाहिजे. आता ॲसिडिटी जर असेल तुम्हाला, तर त्या ठिकाणी तुम्हाला फक्त जळजळ होणार आहे, पोट फुगणार आहे, पोट साफ नाही होणार. ह्या गोष्टी असल्या तर मग आपण ॲसिडिटीचं आपण हे करू शकतो. पण तज्ज्ञाचा सल्ला घेणं हे खूप इम्पॉर्टंट आहे. सोबतच जर तुम्हाला रक्ताची शी होत असेल, जुलाबमध्ये रक्त पडत असेल, अचानक पोट हेवीली दुखत असेल, जे की घरातला आपण एखादा घरगुती उपाय करून जर थांबत नसेल किंवा एखाद्या डॉक्टरची घरची टॅबलेट घेऊन जर थांबत, तर अशा वेळेस लवकरात लवकर सोनोग्राफी, MRI जे काय असेल किंवा पटकन डॉक्टरचा सल्ला घेणं हे खूप इम्पॉर्टंट हे ठरतं आणि ते आपण केलं पाहिजे. ह्या निमित्ताने मला आणखी एक प्रश्न असा सुचलाय, आजकाल फूड पॉयझनिंग खूप कॉमन झालेलं आहे. म्हणजे कोणाला काही त्रास झाला की त्याला विचारलं की तो म्हणतात अरे मला फूड पॉयझनिंग झालं होतं, आणि जवळजवळ त्यांना 2-3 दिवस त्याच्यात जावं लागतात, डायरिया होतो, त्यामध्ये जुलाब होतात. नेमकं फूड पॉयझनिंग कशामुळे होतं आणि फूड पॉयझनिंगचे काय परिणाम आपल्या शरीरावर होतात त्याच्याबद्दल काय सांगा? तर फूड पॉयझनिंगसाठी आपण जो आपल्या घरी भाजीपाला वगैरे येतो किंवा जे आपण घरी आणतो, तो आपण बघितलं तो सोर्स कुठून आलेला आहे. जसं की आपण तो खूप म्हणजे शेतातून कसं आणलं, नंतर कुठं भाजी मंडीत कुठं होतं, काय होतं, नंतर आपण फ्रीजमध्ये किती दिवस होतो, त्याला फंगस लागतं का, तर या गोष्टी, किंवा आपण एखाद्या ठिकाणी हॉटेलवर जेवायला जातो ती भाजी कधीची असते, तर ह्या गोष्टी त्याला खूप कारणीभूत त्या ठरतात. तर आपण खास करून इंडियामध्ये हायजीनचा, तुम्ही पण बाहेर फिरता त्यामुळे आपल्याला समजतं की हायजीनचा किती आपण पाळतो. तर हे हायजीन न पाळण्यामुळे हे फूड पॉयझनिंगचे प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. सोबतच आपण ज्या गोष्टी, जसं की आपण आत्ता जेवण केलेलं राहतं आणि लगेच त्याच्यावर काहीतरी खातो, म्हणजे अवेळी जेवण आपण त्या करतो, त्यावेळेस सुद्धा फूड पॉयझनिंगचे चान्स हे वाढतात. तर त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे. स्वच्छता खूप इम्पॉर्टंट आहे आणि ती आपण ठेवली पाहिजे. आपल्या जेवणाच्या बाबतीत किंवा ज्या आपल्या आहाराच्या बाबतीत आपण ती ठेवली पाहिजे. निश्चितच सर, प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे. प्रेक्षकांचे जे अनेक प्रश्न आहे त्याच्यावर तुम्ही उत्तर दिलेलं आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. आपलं निरोगी पोट ठेवण्यासाठी आणि निरोगी जीवनशैली पाळण्यासाठी तुम्ही प्रेक्षकांना काय संदेश द्याल? आपली नैसर्गिक पद्धती, मी तर म्हणजे निसर्गाकडे चला, आयुर्वेदाकडे वळा. आयुर्वेदाने जी दिनचर्या सांगून दिलेली, सकाळी उठणे, थोडा व्यायाम करणे, थोडं भ्रमण करणे, अथवा करणे, नंतर प्रॉपर जेवण, षड्रसात्मक आहार वगैरे जेवण करणे, प्रॉपर जेवण वेळेवर करणे, थोडा व्यायाम करणे आणि चिंतामुक्त आयुष्य जगणे, हीच खऱ्या आयुष्याची, आपल्या आरोग्याची ही गुरुकिल्ली आहे. आपण ती सांभाळली पाहिजे आणि आपण प्रेरितसुद्धा केलं पाहिजे की आपल्या घरात आपण जर करते आहे तर आपण सुद्धा आपल्या लहान मुलांपासून हे सवयी टाकल्या पाहिजे की बाबा रात्री आपण TV, मोबाईल, स्क्रीन खूप जागतो. ते लोकांना, लहान मुलांना आतापासून त्याची समज दिली पाहिजे की बाबा याची भविष्यात तुला परिणाम होणार आहे. घरी जर वृद्ध व्यक्ती असेल त्यांना त्याच्या आरोग्याकडे कसं बघितलं पाहिजे याचंसुद्धा आपण मार्गदर्शन केलं पाहिजे. आणि ह्या ज्या चांगल्या सवयी त्या म्हणजे म्हणतात ना की बा जर चांगलं जगायचं असेल तर रात्रीचे मित्र कमी करा, सकाळचे मित्र वाढवा फिरण्यासाठी. तर हे जरी आपण पाळलं तर मी तर म्हणतो खूप आपला आमूलाग्र बदल आपल्या लाईफमध्ये होऊ शकतो. आणि आपलं आरोग्य आपल्या हातात आहे, ते आपण अननेसेसरी
पॅकेट फूड बाहेरचं खाऊन विकेंडला जाऊन हे आपण आपलंच बिघडून आलो. तर याच्याकडे आपण मी तर म्हणतो आरोग्य साक्षर आपण होणं गरजेचं आहे. आणि नंतर झाल्यानंतर काय मग पोटावर सूज आली, मग सोनोग्राफी MRI, मग आपणच पूर्ण फॅमिली त्या ठिकाणी डिस्टर्ब होते. तर आपण आज संकल्प केला पाहिजे की मी माझं आरोग्य माझ्या हातात आहे आणि मी ते कसं टिकविल, कशा पद्धतीने मी माझ्या फॅमिली चांगलं ठेवील, हे प्रत्येकाने संकल्प केला पाहिजे. या पॉडकास्टमार्फत मी सगळ्यांना त्याचं आवाहन करतो. आणि आयुर्वेदिक दिनचर्या तुम्ही जर पाळली तर निश्चित तुम्ही चांगलं आरोग्य तुमचं सांभाळू शकता आणि जगू शकता. आणि तुम्हाला लागलेच तर तुम्ही कधी आमच्या गंगे हॉस्पिटलला कॉल करून तुमच्या प्रकृतीनुसार आम्ही आहार प्लॅन तुमचा देऊ शकतो आणि त्या पद्धतीने तुमची दिनचर्यासुद्धा आम्ही बनवून देऊ शकतो. तुम्ही आमच्या चॅनलला, माझं चॅनलसुद्धा आहे डॉक्टर पंढरी इंगळे गंगे हॉस्पिटल म्हणून, त्याला लाईक करू शकता, सबस्क्राईब करून तुम्ही त्या ठिकाणी कमेंट करून जर आम्हाला सांगितलं तुमच्या प्रकृतीनुसार सुद्धा आम्ही तुमचं एक डाएट प्लॅनसुद्धा तुम्हाला त्या ठिकाणी देऊ शकतो. निश्चितच प्रेक्षको, आज पोटाच्या विकारावर जे आहे सरांनी सविस्तर आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर नाभी चिकित्सा ही देखील किती महत्त्वाची आहे याबद्दल देखील सरांनी आपल्याला माहिती दिलेली आहे. त्याचबरोबर तुमचे काही आणखी प्रश्न असतील, तुमचे आणखी काही तुम्हाला काही विचारायचं असेल सरांना, तर खाली दिलेल्या स्क्रोलमध्ये देखील सरांचा नंबर आहे. सरांच्या हॉस्पिटलचा देखील त्या ठिकाणी ॲड्रेस आहे. पुन्हा एकदा सरांची वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. महाराष्ट्रातले सुप्रसिद्ध आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर पंढरी इंगळे म्हणून सरांची एक वेगळी ओळख आहे. जर तुम्हाला अजून काही माहिती असेल तर तुम्ही थेट सरांना कॉल करू शकता. त्याचबरोबर कमेंटमध्ये तुमचे काही प्रश्न असतील ते देखील आम्हाला विचारू शकता. तर आजच्या कार्यक्रमामध्ये सर पुन्हा एकदा आमच्याबरोबर सहभागी होण्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.